10वीचं शिक्षण श्री दयानंद विज्ञान महाविद्यालय लातूर येथून गेलेलं आहे. माझं पदवीचं शिक्षण वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली येथून झालेलं आहे आणि माझा पदवीचा विषय बीटेक इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग होता आणि सध्या मी सोलापूर येथे परीक्षा विधीन गट विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहे. मुक्तेश्वर कोण होते? सर ते मुक्तेश्वर हे महादेवांचा अवतार आहे आणि तिथे मुक्तेश्वर हे औषध ग्रामदेवता असल्यामुळं शाळेला मुक्तेश्वरचं नाव दिलं. ग्रामदेवता आहे तो? ग्रामदेवता. आणि दयानंद हे स्वामी दयानंद सरस्वती? येस सर. त्यांचं नाव तिकडे देण्याचं काय प्रयोजन आहे? तिकडे काही चळवळ वगैरे होती का तशी? हो सर. जे फाउंडर होते केशवराव सोनवणे दयानंद महाविद्यालयाचे, ते आर्य समाजाचे कार्यकर्ते होते. त्याच्यामुळं आणि 1965ला दयानंद कॉलेजची स्थापना झाली. त्यावेळेस मग त्यांना असं वाटलं की स्वामी दयानंद सरस्वतीचं नाव द्या. तुम्ही बीटेक केलंय तर काय प्रशासनात काय काय? सर मी 3 वर्ष टेक्निकलचा अभ्यास केला आणि तिथे जॉब शोधण्याचा प्रयत्न केला, पण 3 वर्षानंतर मला यश भेटलं नाही. त्यानंतर मग डायव्हर्सिटी आहे इकडे प्रशासनामध्ये स्पेस आणि टाईमची आणि बेटर पे स्केल आणि ॲज अ जॉब सिक्युरिटी म्हणून मी प्रशासनात याचा निर्णय घेतला. बेटर पे स्केल किती असतं? आता तुम्ही काय करता? व्हिडिओ आहात? येस सर. व्हिडिओ पे स्केल आहे तर 56 आहे बेसिक. व्हिडिओ म्हणून किती दिवस झाले काम करून? सर सध्या 3 ऑक्टोबरला जॉईन झालं आहे प्रोफेशनली. आणि तुमचं प्रेफरन्स यावर्षी पहिला कोणता आहे? डेप्युटी कलेक्टर. तुम्हाला काय वाटतं की महसूल आणि डेव्हलपमेंट याच्यामध्ये सध्या जर आपण बघितलं तर डेव्हलपमेंटची कामं खूप जास्त प्रमाणात आहे. महसूल डिपार्टमेंट जे आहे हे ब्रिटिशकालीन लिगेसी असलेले एक डिपार्टमेंट आहे, ज्याचे दिवसेंदिवस आपण वेगळ्या आणि पब्लिकली कामाच्या याच्यामध्ये जातोय. ओके, तर आपण डेव्हलपमेंटच्या याच्यावरचं बजेट सरकारचं जास्त आहे. तर डेव्हलपमेंटमध्ये काम करण्याची संधी जास्त असताना रेव्हेन्यूमध्ये काय जायचं तुम्हाला? सर रेव्हेन्यूमध्ये कामाचं विविध स्वरूप आहे. जसं उपजलाधिकारी म्हणून काम करताना निवडणूक विषयक कामं करता येतात, आपत्ती व्यवस्थापनाचं काम करता येतं आणि सर हे सगळे पारंपरिक काम आहेत हेच म्हणतोय मी. येस सर. तुम्हाला डेव्हलपमेंटमध्ये खूप स्कोप आहे तुम्हाला कामं करण्यासाठी. येस सर. पण माझे वडील स्वतः एक वकील आहेत, ॲडव्होकेट आहेत आणि लहानपणापासून जमीनविषयक वादांचा घरामध्ये चर्चा झालेली आहे आणि त्यामुळे मग लहानपणापासून जरा महसूल विभागाविषयी आकर्षण निर्माण झालेलं आहे. आणि सर महसूल विभागामध्ये काम करताना तुम्ही शासनाचा प्रतिनिधी म्हणून काम करताना विविध विभागांचा समन्वय साधता येतो तुम्हाला आणि त्यामुळे माझ्या जे क्वालिटी आहे ते इम्प्रूव्ह होतील म्हणून मी महसूल विभागामध्ये जायचा निर्णय. औसा तालुक्याच्या समस्या काय? पहिली समस्या पाण्याची समस्या. सगळ्यात पिण्याच्या पाण्याचं प्रमाण कमी आहे सध्या. तर ह्या वर्षी दुष्काळाची परिस्थिती आहे आणि औसा तालुक्याला दुष्काळ जाहीर केलेला आहे आणि तर मग 2016 सारखी परिस्थिती येऊ शकते. त्याच्यामुळे सर्वात मोठा प्रॉब्लेम पाण्याचा आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की सर जे इंडस्ट्रीज आहेत, लार्ज स्केल इंडस्ट्री, त्यांचं प्रमाण कमी आहे, ते पूर्ण लातूर जिल्ह्यातच आहे. आणि तिसरा मुद्दा हा की सर जे कृषीप्रधान तालुका असल्यामुळं स्थलांतर जास्त आहे लोकसंख्येचं रोजगारासाठी पुण्यासाठी. आता बऱ्याच व्हिडिओ म्हणून किती दिवस झाले? सर 3 ऑक्टोबरला जॉईन झालो. 2 महिन्यात. 1-2 महिन्यात कामं केलेत का आपण? तर सध्या फक्त वर्क सरांबरोबर राहून सर काय वर्क करतात ते फक्त सध्या माझ्याकडे. तिथला सीओ कोण आहे? सीओ मॅडम मनीषा आवळे मॅडम आहेत. रवी बापटले रवी बाप नाही. भूकंपाच्या तीव्रतेचं एकक काय? सर रिश्टर स्केल जे तीव्रतेचं एकक आहे आणि इंटेन्सिटीचं मर्केली स्केल. काय सर रिश्टर स्केल 1 to 10 मध्ये आणि रिश्टर स्केल 0 to 10 मध्ये आणि मर्केली स्केल 1 to 12 मध्ये डिफरंट. 93च्या भूकंपाचं काय रिश्टर स्केल होतं? सर 6.4. त्याचं एपिसेंटर कुठं होतं? सर किल्लारी होतं. सर ते वादविवादात आहेत. मी ज्या गावातून आलो लांब जाणार ते पण म्हणलं जातं एपिसेंटर त्याचं, पण सर मोस्ट जनरली किल्लारीला समजलं जातं एपिसेंटर. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेबद्दल काय सांगाल? सर आपत्ती व्यवस्थापनाचा मुद्दा जो आहे तो अशा कुठल्या एजन्सीज आहेत किंवा कुठले? सर 2005चा कायदा जो आहे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचा, तो कायदा गव्हर्न करतो आपत्ती व्यवस्थापनाच्या पूर्ण यंत्रणेला. केंद्रस्तरीयवर नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी असते आणि राज्यस्तरावर स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी आणि जिल्हा स्तरावर डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट जी कलेक्टरांच्या यंत्रणेमध्ये असते. तर एक सर्वकष एक धोरण आखलेलं आहे शासनानं, ज्याच्यामध्ये प्रत्येक कुठली नुकसान आपत्ती असेल तर प्रत्येकाला कुठल्या आपत्तीला प्रतिसाद कसा द्यायचा, आपण त्यावेळी NDRFचं बळ बोलवायचं, जर नुकसान किती झालं असेल त्याप्रमाणे प्रत्येकाला मदत दिलेली आहे शासनानं.
इलेक्ट्रिक कार घ्यावे का नाही भारतामध्ये? सर शासनाचं तर धोरण इलेक्ट्रिक कारला प्रमोट करण्याचंच राहिलेलं आहे आणि पुढच्या 5 वर्षामध्ये ज्या वर्केबल कार्स आहेत त्याचं प्रमाण 30% करण्याचं शासनाचं धोरण आहे. सध्या ते प्रमाण 2% आहे आणि विविध रिसर्चमधून असं सिद्ध झालेलं आहे की जे इमिशन आहे ओव्हरऑल इमिशन इलेक्ट्रिक कारचं ते जे पारंपरिक आपल्या इंटरनल कम्बशन इंजिनवर कार असतात त्याच्यामध्ये कमी झालेलं आहे. तर लॉंग टर्मचा विचार केला तर इलेक्ट्रिक कार्स कमी पोल्युशन निर्माण करतील, त्याच्यामुळे इलेक्ट्रिक कारला प्रोत्साहन देणं चांगलं आहे. विस्कोसिटी काय असते? सर विस्कोसिटी सर मी थोडं रिकॉल करू. टाइप्स ऑफ फ्लो सांगा. सर लॅमिनर फ्लो, टर्बुलंट फ्लो. रिलेटेड एक नंबर असतो, रेनॉल्ड नंबर. रेनॉल्ड नंबर असतो. त्याचा काही फोन नंबर वगैरे? सर लक्षात नाही. शासन आणि प्रशासनात काय फरक आहे? सर शासन हे लोकांनी निवडून दिलेलं असतं शासनामध्ये प्रतिनिधी, आणि प्रशासन हे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रतिनिधी गेलेले असतात आणि शासनाने नेहमी प्रशासनाला न्यायाधीश शासनाचा भाग असतात का? नाही सर, ती वेगळी यंत्रणा आहे. ते नसतात शासनाचा भाग? नाही सर, शासनाचा भाग नसतो. ते कोणाचा भाग असतात? ते न्यायव्यवस्थेचा वेगळ्या न्यायव्यवस्थेचा भाग असतात. न्यायव्यवस्था शासन व्यवस्थेचा भाग नाही आहे? सर माझ्या माहितीप्रमाणे वेगवेगळे आहेत दोन्ही. अच्छा, बरं तुम्ही कसला भाग आहात, सरकारचा की शासनाचा भाग आहात? सर शासनाचा भाग होता मी. आणि सरकारचा नाही आहात? सरकार म्हणजे सर रिप्रेझेंटेटिव्ह. मला वाटतं दोन्ही एकच आहेत. एकच आहे दोन्ही. हां. बरं आदित्य ठाकरे तुमच्याकडे आले तुमचं ऑफिस बघायला, तुम्ही दाखवणार का त्यांना? हो सर, का? त्यांचा तो अधिकार आहे. कसं काय, ते तर सरकारमध्ये आहेत का? नाही सर, कुठलाही जर व्यक्ती माहिती अधिकाराच्या हक्क कायद्यानुसार. नाही, ते माहिती नाही, डायरेक्टली आलेत. हां सर, माहिती ते अधिकाराखाली नाही, डायरेक्टली आलेत. हा सर दाखवणार, तरी पण दाखवणार. का? ते सामान्य नागरिक म्हणून त्यांना नाही, बघण्यात- सामान्य नागरिक नाही, आमदार म्हणून आलेत ते. आमदार. ते म्हणतात की मी आमदार म्हणून आलोय. ते आमदार आहेत ना? हा येस सर. तर दाखवणार का? सर दाखवायला पाहिजे, पण कुठल्या आधारे दाखवतात ते मला रिकॉल होत नाही सध्या. ओके. भारतामध्ये आपण पुरेशा प्रमाणामध्ये लोक घेतलेच मला वाटतं प्रशासनामध्ये? पुरेशी संख्या आहे का आपली प्रशासनातलं जे मनुष्यबळ आहे ते पुरेसं आहे का? सर कमीच आहे सध्या तरी. कमीच आहे. जेवढ्या लोकसंख्येला पाहिजे त्या प्रमाणात प्रशासनाचे जे आकारबंद आहे शासनाचा तो कमीच पडतोय. कंत्राटी लोक घेतले पाहिजेत? धोरण तर तसंच आहे. जास्तीत जास्त कंत्राटीकरणावर भर देण्यात आलेला आहे. तुमचं आता मत काय? आमच्या ऑफिसमध्ये सध्या 30% स्टाफ हा कंत्राटी भरतीवरच आहे. जसं अच्छा. मनरेगा योजनेचा असेल, घरकुल योजनेचा असेल, हा स्टाफ कंत्राटीच आहे. आणि लॉंग टर्म पॉलिसीचा विचार केला आणि सरकारी खर्चाचा विचार केला तर काही प्रमाणात कंत्राटी भरतीचा जर आपण हे शासकीय सेवेत सामावून घेतलं तर चांगलीच गोष्ट आहे. बीडीओ हे पद कंत्राटी विचार घेतलं पाहिजे? सर जे अधिकार प्रदान केलेले आहेत बीडीओला, जसं वेगवेगळ्या योजनांमध्ये जसं ड्रॉइंग अँड डिस्बर्सिंग ऑफिसर म्हणून जे बीडीओ काम करतो, तर ते एक जबाबदार अधिकाऱ्यालाच असलं पाहिजे आणि कंत्राटी अधिकाऱ्यावर तेवढी जबाबदारी नसते. म्हणून मला असं वाटतं की बीडीओ हे पद कंत्राटी नाही. मग कुठली पदं कंत्राटी म्हणून घेतली पाहिजेत? सर ज्यांना जसं क्लिनिकल स्टाफ आहे, नंतर वर्ग ड चे कर्मचारी आहेत, जसं शिपाई असतील, ड्रायव्हर असतील, तर हे कंत्राटी भरतीवर घेतले पाहिजे. ओके. तुमचं ओल्ड पेन्शन स्कीम आणि न्यू पेन्शन स्कीम यापैकी कुठे उकळले? सध्या तरी मी शासन सेवेत असल्यामुळे 2001 नोव्हेंबर 2005 नंतर जे शासन सेवेत रुजू झाले त्यांच्यासाठी न्यू पेन्शन स्कीम लागू आहे. आणि सर न्यू पेन्शन स्कीमच मला वाटतं की भविष्याचा विचार करता चांगली आहे सर. पण कर्मचाऱ्यांचं ठाम म्हणणं आहे Yes, की sir. आम्हाला ओपीएस पाहिजे म्हणून. सर मग ते घड्याळाची काठी फिरवल्यासारखं होईल. कारण ज्यावेळेस आता सध्याचा असं रिसर्च म्हणजे आकडा जर आपण हे घेतला तर शासनाचा 60% खर्च हा पेन्शन आणि याच्यावर जातो, महसुली खर्चातला. तर आणि तर ओल्ड पेन्शन स्कीम लागू केलं तो आकडा भरपूर पण मोठा दिसतंय की राज्य शासन चुकतंय. नाही सर, राजेश आधी म्हटलंय आम्ही कधी करणार, करतो कधीतरी. शासन दिलं मध्ये संप गेला होता. येस सर केला. मग आता त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? सर मागे ओल्ड पेन्शन स्कीम 50% तरी नाही द्यायला पाहिजे. जर तो एक निगोशिएबल आकडा जर जसं ते आंध्र असं कुठलं? प्रदेश हां, मग आंध्र पॅटर्न काय आहे? सर माझ्या माहितीप्रमाणे 33%. मी त्याच्याविषयी माहिती नाही काढली तेवढी. अच्छा. आणि हे आता 58-60 करायचं झालं रिटायरमेंट हां. एज, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? सर याचे दोन पैलू आहेत. पहिला मुद्दा आहे की जर 60 केलं
तर जो अनुभव असतो त्या माणसाचा 2 वर्ष तो शासनासाठी आपल्याला यूज करता येईल. पण त्याला काउंटरिंग मुद्दा असाच आहे की जी नवीन भरती होणार आहे त्याला पण स्टॉप होईल. तर मला असं वाटतं की याच्यामध्ये 58च राहायला पाहिजे. आणि केंद्राचं 60 आहे, हो सर, केंद्राचं 60 आहे. ते 58 केलं पाहिजे. हो सर, त्यांना हे करायला पाहिजे. त्यांचे 58 केलं पाहिजे. Yes, sir. मग त्यात लॉजिक 55 केलं काय वाईट आहे, जास्त लोक संधी मिळेल. सर तोपर्यंत म्हणजे लॉजिक सर मला माहित नाही त्याबद्दल की बाबा 58च का, पण वाढवायला तरी नाही पाहिजे, कमी नाही पाहिजे. नाही सर. का नाही वाढवलं पाहिजे? सर म्हणजे नवीन जी भरती होते, नवीन मुलांचा जर अपेक्षा आहे शासनाकडून मला सरकारी नोकरीमध्ये व्हायला पाहिजे, तर ते 2 वर्ष पुढे गेल्यानंतर तो 2 वर्षाचा जो गॅप पडतो. जे कर्मचारी संघटना आहे यांचं म्हणणं असं आहे की जुना व्यक्ती जो असतो त्याला अनुभव जास्त असतो आणि त्या अनुभवाने तो काम जास्त प्रामाणिकपणे करून, लवकर करून, फास्ट करून, नवीन मुलाला शिकायला वेळ लागतो आणि त्याच्यावर जेवढं काही पेमेंट 2 वर्षात खर्च होणार आहे त्याच्या कमी वेळात ही लोक काम करणार आहे ना, मग काय अडचण आहे? आणि असे आपण सेंट्रलला 60 वर्ष देतोच, तुम्ही स्टेटला का नको? सर मी माहिती काढेन यावर्षी मध्ये. मराठवाडा मुक्ती दिन असतो, ते सर तर विदर्भाचा मुक्ती दिन का नाही? विदर्भ हा प्रांत पूर्वी आपल्याकडे नव्हताच. सर मराठवाडा मुक्ती दिन याच्यासाठी साजरा केला जातो की तो निजाम राजवटी खाली होता आणि निजाम राजवटी ही एकादशी हे नाही, विदर्भाचा का नाही असं? कारण विदर्भ सर मध्य प्रदेशचा भाग होता आणि तिथं हे म्हणजे तिथलं शासन हे नव्हतं, म्हणजे सामान्य जनतेवर अत्याचार करणं नव्हतं जसं निजामानं अत्याचार केला. कोणाचं शासन? मध्य प्रदेशमध्ये माहित नाही सर मला कोणाचं होतं त्यांचं विदर्भ. मध्य प्रदेश शासन अमरावती विभाग जो होता तो बेरारचा भाग होता आणि नागपूर विभाग जो होता तो मध्य प्रदेशचा भाग होता. ठीक आहे, थँक्यू. तसं